हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी अगदी वेगळा विषय घेऊन आलेला आहे आणि महत्त्वाचा पण आहे. बऱ्याच जणांना या गोष्टीची गरज आहे असं मला वाटलं, म्हणून आजचा ही सिरीज मी चालू करते. तर आज मी डिशवॉशर सिरीजची सुरुवात करते आहे. बऱ्याच जणांना डिशवॉशर घ्यायचं की नाही याबद्दल खूप साऱ्या शंका असतात. हे कोणी घ्यावं, कोणासाठी हे योग्य आहे आणि ते घेण्याआधी काय काय तयारी करावी लागते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बऱ्याच जणांना डिशवॉशर म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. म्हणजे कशा प्रकारे याच्यामध्ये भांडी घासली जातात किंवा स्वच्छ होतात, क्लीन होतात, हे सुद्धा माहिती नसतं. तर डिशवॉशर म्हणजे आपली जी काही खरकटी भांडी असतात ती ॲटोमॅटिक धुणारी एक मशीन. जसं की आपण वॉशिंग मशीनमध्ये आपले कपडे टाकतो आणि मग एक प्रोग्राम सेट करतो आणि मग आपले कपडे धुतले जातात. तसंच डिशवॉशरमध्ये सुद्धा भांडी गरम पाण्याने, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम पाण्याने ही धुतली जातात आणि डिटर्जंट वापरून क्लीन केली जातात. आता डिशवॉशर मशीन कोणी घ्यावं, तर तसं तर काही हे मशीन कोणीही घेऊ शकतं. चालवायला पण खूप अवघड नाही आहे. प्रॅक्टिसने ते हळूहळू जमतं. पण तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की डिशवॉशर वर्किंग वुमन किंवा नवरा बायको दोघेही जर वर्किंग असतील तर ते घ्यावं. किंवा एखाद्या स्त्रीला जर रोज भांडी घासायला वेळ कमी मिळत असेल, जसं की बरीच कामं एकट्या स्त्रीवरच अवलंबून असतात घरातली, तर त्यांनीसुद्धा हे डिशवॉशर घ्यायला काहीच हरकत नाही. तसंच काहींच्या हाताची स्किन खराब होत असते किंवा ॲलर्जी असते एखाद्या डिटर्जंटची, तर अशा लेडीजनीसुद्धा हे डिशवॉशर घेणं नक्कीच फायदेशीर ठरेल. किंवा घरामध्ये खूप जास्ती लोकं असतात, 5-6, 7-8 लोकांचा स्वयंपाक कामं करायची असतात, तर अशांनीसुद्धा काहीच हरकत नाही, आपण डिशवॉशर घेऊ शकतो. तर रोज जर आपल्या घरात तेलकट मसालेदार जेवण बनत असेल, अगदी नॉनव्हेजसुद्धा बनत असेल, तरीसुद्धा हे डिशवॉशर खूप उपयोगी पडेल. तर खूप सारं मसालेदार भांडी घासायलासुद्धा तेवढाच वेळ लागतो हाताने घासायचं, तर अशांनी हे डिशवॉशर घ्यायला काहीच हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं बऱ्याचदा की हे डिशवॉशर घेणं म्हणजे एक लक्झरी आहे, पण तसं नाही आहे. डिशवॉशर ही लक्झरी नाही, तर आजच्या काळात वेळ वाचवणारी गरज आहे. स्त्रिया या मल्टीटास्किंग करत असतात. वर्किंग वुमन असतील तर लोक समजून घेतात, पण ज्या हाऊसवाईफ असतील ना, त्यांच्यासाठी पण ही काही लक्झरी नाही आहे. त्यांनासुद्धा अनेक कामं असतात. डबा बनवणं असतं, मुलांची स्कूलची मीटिंग अटेंड करणं असतं, मुलांचा अभ्यास घेणं असतं. बरेच अशी छोटी-मोठी बरीच कामं असतात. इस्त्री करणं, कपडे वेळच्या वेळी धुवून ठेवणं, अशी बरीच कामं असतात. तर त्यांना तर हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप मदत करतं हे. पुढचं पाहूया ते म्हणजे डिशवॉशर कोणासाठी नाही. तसं तर हे सगळ्यांनाच फायदेशीर आहे, पण तरीसुद्धा खूपच कमी भांडी वापरत असाल, समजा एखादी एकटी व्यक्ती राहत असेल, 3-4च भांडी पडतात ते किंवा काय, तर अशांसाठी हे डिशवॉशर उपयोगी नाही. तसंच एखाद्याच्या जागेची कमी असेल किंवा अजिबात जागा नसेल ठेवायचं, लहान रूम असतात काहींच्या किंवा काय, तर त्याच्यासाठी हे डिशवॉशर ठेवणं फार अवघड होऊन जाईल. तर त्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मशीन घेणं आणि त्यांचं मेंटेनन्स करायची तयारी असेल, तर म्हणजे हे परवडणारं असेल तरच तुम्ही डिशवॉशर घेऊ शकता. आता पुढचं आपण पाहूया ते म्हणजे डिशवॉशर घेण्याआधी कोणती तयारी करावी लागते. सर्वप्रथम ते म्हणजे मानसिक तयारी. म्हणजे तुम्ही म्हणाल आता मानसिक तयारी म्हणजे काय? तर सुरुवातीला मनामध्ये भीती वाटते की मशीन घेऊ की नको? कारण आपण एवढं कॉस्टली मशीन घेणार आहोत. जसं की 60 वगैरे हजारापर्यंत हे मशीन आपल्याला बसतं. तर ते घ्यावं की नाही? एवढी इन्व्हेस्टमेंट करावी की नाही? याच्यामध्ये भांडी तुटतील का? किंवा आपली हाताने घासण्याची सवय तर सुटणार नाही ना यामुळे? किंवा हे घेण्याअगोदर ही मानसिक तयारी करावी लागते आपल्याला. आणि तसंच पहिलं काही दिवस 8-10 दिवस आपल्याला थोडी भीती वाटते, पण थोडं वेगळं पण वाटतं, पण नंतर हाताने भांडी घासायची इच्छासुद्धा आपल्याला होणार नाही.
आता हे सर्व तुम्हाला महत्त्वाचं आहे की हे सगळं आपण मशीन घेण्या अगोदरच आपली मनाची तयारी करा. आणि त्यानंतर म्हणजे दुसरी तयारी म्हणजे सर्वात महत्त्वाचं बजेट व एक्सपेक्टेशन्स. म्हणजे बजेट ठरवा आपलं किती पर्यंत म्हणजे आपल्याला हे मशीन घ्यायचं आहे, किती आपण कोणत्या बजेट आपलं आहे. हे बेसिक, मीडियम किंवा प्रीमियम क्वालिटीचं आपण जेवढं तुम्ही ॲडव्हान्स मशीन घेणार तेवढी त्याची रेंजसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे ते आधी ठरवा, बजेट ठरवा. त्यानंतर सर्व्हिस अवेलेबिलिटी चेक करा. म्हणजे आपल्या एरियामध्ये ही सर्व्हिस आपल्याला मिळू शकते का? डेमो वगैरे देणं किंवा काही मेंटेनन्सची गरज लागली तर आपल्यापर्यंत ते पोहोचू शकतात का, हे सुद्धा पहा. आणि वॉरंटीसुद्धा पहा. तर आता पहा, यासाठी एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मशीनची जागा ठरवणं फार महत्त्वाचं आहे. एकच सेपरेट जागा अशी ठेवा की जेणेकरून तिथे आपल्याला सर्व पॉईंट्स आपल्याला इलेक्ट्रिक वगैरे काढता येतील. इनलेट आउटलेटसुद्धा आपल्याला बघता येईल. या गोष्टीसाठी एकच जागा ठराविक ठरवा तुम्ही. त्यानंतर आता किचनमध्ये काय तयारी करावी लागेल आपल्याला. डिशवॉशर ठेवायला जागा तर आपण केली. किचनच्या शक्यतो जवळ ठेवा, कारण की मग खूप लांबपर्यंत भांडी आपल्याला न्यावी लागतील. त्यामुळे किचनच्या आसपासच अशी जागा ठेवा. परत पुढचं गोष्ट म्हणजे पहा, इथे मी स्टँड घेतलेला आहे सेपरेट असं. आणि याला स्टँडला व्हील्ससुद्धा आहेत. तर ते आपल्याला जर डिशवॉशर हलवायचं असेल तर हे मागे पुढे अगदी सहजरित्या पुढे मागे सरकू शकतं. हे पहा इथे दाखवल्याप्रमाणे. आणि अगदी सहज ते सरकवता येतं. अगदी यामध्ये भांडी जरी ठेवली असतील ना तरीसुद्धा. आता पुढची गोष्ट अशी की पॉवर पॉईंट स्विचबोर्ड तुम्हाला लागणार आहे यासाठी. तर पहा, यासाठी असं तुम्हाला इलेक्ट्रिकचं स्विचबोर्ड काढावा लागेल, एक पॉईंट काढावा लागेल सेपरेट. आणि त्यानुसारच तुम्हाला त्याची जागा ठरवावी लागेल मशीनची. आता या पुढचं महत्त्वाचं तयारी म्हणजे इनलेट आणि आउटलेटसाठी जागा तुम्हाला करावी लागेल, जसं आपल्या वॉशिंग मशीनला असते. तर आता हे 2 पाईप दिसतात आहेत. एक आहे इनलेट आणि एक आहे आउटलेटचा. आता हे दिसतंय ते आउटलेट आहे की मशीनमधलं पाणी यामधून बाहेर जातं. त्यासाठी हा पाईप तुम्हाला मी दाखवते आहे काढून. असा हा पाईप असतो आणि हा यामध्ये घालून ठेवायचा, म्हणजे पाणी ड्रेन होतं. त्यानंतर हे आहे इनलेट. इथून पाणी आपल्या मशीनला पुरवलं जातं. आणि त्यानंतर खाली जे तुम्हाला दिसतंय हे आहे वॉटर प्युरिफायर, म्हणजे गाळून पाणी येतं. जर कचरा वगैरे काय असेल तर तो तिथे अडकून राहतो. तर पहा, हे अशी पाईप तुमच्या मशीनला जोडलेले आहे. आणि ही मशीन पहा, आता पुढे मी तुम्हाला दाखवते आहे. बघा, इथे तुम्हाला कमी जास्त पाईप जर पडला तर इथे जॉईंटसुद्धा देता येतात. तर हे तुम्हाला मी दाखवते आहे. आता पहा, हे आहे पॉवर पॉईंटचं कनेक्शन. इथे कनेक्शन दिलेलं आहे वायरचं. आपल्या इलेक्ट्रिक वायर इथे जॉईन केलेली आहे. आणि त्याच्याजवळच आहे तो म्हणजे एक आहे तो म्हणजे इनलेटचा पाईप आहे. आणि दुसरा आहे तो म्हणजे आउटलेटचा पाईप आहे. यातून पाणी बाहेर जातं आउटलेटमध्ये आणि इनलेटमधून पाणी आतमध्ये मशीनमध्ये घेतलं जातं. तर अशा प्रकारे हे आपल्याला आधी तयारी करून ठेवावी लागते. आणि मग त्यानंतर डेमोसाठी जे येतात ते तुम्हाला हे सगळं जॉईन करून देतात. बघा, पाईप जास्त फोल्ड होता कामा नये, नाहीतर मग पाणी तिथेच थांबण्याची किंवा फास्ट जात नाही मग बाहेर. त्यामुळे जास्ती फोल्ड होईल असं काही करू म्हणजे त्याची कनेक्शन घेऊ नका. त्यानंतर हे आहे म्हणजे वायफाय कनेक्शन जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ह्या 2 वायरींना जॉईन करू शकता. त्यासाठी ते दिलेले आहेत. तर पहा, अशा प्रकारे ही अशी तयारी आधी आपल्याला करावी लागते. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे. तर आय थिंक आता या व्हिडिओतून तुम्हाला क्लिअर झालं असेल की डिशवॉशर कोणी घ्यावा आणि घेण्यापूर्वी काय काय प्रिपरेशन करावं लागतं. तरी देखील जर तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या डिशवॉशर ब्लॉग सिरीजमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय.